अक्कलकोटची ट्रिप आमची 2च दिवस होती. तर हे सर्वात जुनं खंडोबा मंदिर आणि अक्कलकोटची हिस्ट्री बघायला या म्युझियम मध्ये गेलेलो. इथे ना शूट बिलकुलच अलाउड नाहीये. अँड दिस इज द लास्ट स्पॉट, राजेराय मठ. तिथून लगेच रूमवर येऊन ना मी ड्रेस चेंज केलाय पहिले, आणि कारण आम्ही निघालोय तुळजापूरला. मला ना कोणत्या पण ट्रान्सपोर्ट मध्ये बसायला खूप भीती वाटते, कारण मला मोशन सिकनेस आहे. बट लकीली मला काही झालं नव्हतं या दिवशी. तुळजापूरला जसं पोहोचलोय तसं पहिले हॉटेल कामतला गेलोय. एवढं मस्त पोटभर जेवण केलंय, कारण खूप टेस्टी होतं. आणि बिल बघते तर फक्त 490 रुपये. मी तर खूपच खुश झाली. तर मंदिरात जायच्या पहिले ना तिथेच बाहेर शॉप मध्येच आम्ही सँडल्स काढून जेवढं फास्ट पळता येईल तेवढं फास्ट पळलो होतो रांगसाठी. मंदिरातला पार्ट ना मी शूट नाहीच करत, कधीच नाही करत. तर बाहेर येऊन म्हटलं चला बघू हे जरा होकार नकार करून. बापरे, या मावशीला बघून तर भीतीच वाटली. तर तिथून सरळ आम्ही शॉपिंगला निघालोय. परत आपल्या गाडीत बसून आम्ही निघालोय परत घरी, कारण आजच आमची रात्रीच ट्रेन आहे सोलापूरवरून. ट्रेनला बराच वेळ होता म्हणून आम्ही स्टेशन पासून हाफ आवरवर सिद्धेश्वर मंदिर आहे तिथे गेलो. एवढं सुंदर मंदिर आहे ना हे, बट नक्की रात्रीच व्हिजिट करा. या वेळेला माझी हवा फुल टाईट होती, पण तरी आम्ही स्टेशन गेलो, वेटिंग रूम मध्ये थोडा वेट केला आणि फायनली आमची ट्रेन आली. मला तर खूप मजा आली हे व्लॉग्स बनवायला. तर लवकरच भेटूया नेक्स्ट व्लॉग्स मध्ये.